नागपुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीमध्ये तिसरी आघाडीची तयारी सुरू केली आहे। काँग्रेस आघाडीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला विचारत नसल्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं ठाकरेंची शिवसेना, आम आदमी पार्टी यांना सोबत घेत तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू केली आहे आणि त्यामुळे नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। जिल्हा अध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील आहे। सुरुवातीला तर निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि आता तुम्हाला निवडणुकीला पुढे जावं लागेल किंवा बहिष्कार टाकावा लागेल। तुम्ही काल तुमच्या नेत्यांनी तसं सांगितलं की यावर आम्ही विचार करताय, पण निवडणुकीला जर का पुढे जाणार असाल तर तुम्ही काँग्रेस सोबत जात आहात की तिसरी आघाडी म्हणून जाणार आहात? याही वेळेला महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला आम्हाला सामोरे जायची आमची गरज आहे किंवा आमची इच्छा पण आहे। पण काँग्रेस पक्ष आमच्या महाविकास आघाडीचा मोठा भाऊ म्हणून आमच्या पक्षाला सन्मानपूर्वक जर वागणूक देणार नसेल आणि ज्या पद्धतीनं मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पद्धतशीर डावलण्याचा जो प्रकार केला होता त्याची जर पुन्हा पुनरावृत्ती होणार असेल तर काँग्रेस पक्षाला वगळून इतर आमच्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन येणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायता, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची आमची पूर्ण तयारी आहे। बरं, काँग्रेस वगळता इतर कोण मित्र पक्ष आहे जे पर्याय म्हणून तुम्ही त्याचा विचार करू शकतात किंवा त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे? आमच्याकडे आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं उभटा एक पक्ष आमच्याकडे आहे, त्यानंतर आम आदमी पार्टीसारखा एक चांगला सेक्युलर फ्रंट पक्ष आमच्यासोबत आहे, आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणारे गोंडवाना गणतंत्र परिषद असेल, अशा अनेक आहेत आणि त्या व्यतिरिक्त ज्या विशिष्ट सामाजिक आणि सामाजिक संघटना जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करतात, ज्यांचा समाजामध्ये बऱ्यापैकी प्रभाव आहे, ते लोकसुद्धा आमच्या संपर्कामध्ये आहे। पण तरी पण आमची पहिली प्रायोरिटी महाविकास आघाडी म्हणून लढायची आहे। अजूनही काँग्रेसकडनं आम्हाला पाहिजे तसा कॉल आलेला नाही। पुढील काळामध्ये आता आमच्याकडे फार वेळ कमी आहे, तरी पण आमच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमची पूर्ण तयारी झालेली असून काँग्रेस व्यतिरिक्त इतर समविचारी पक्षांना सुद्धा सामोरे घेऊन सोबत घेऊन निवडणूक लढण्याकरता आम्ही सक्षम आहोत।